निवडणूक लढवणार म्हणूनच आहे इथं. काही प्रस्ताव दिला असा आहे की नाही, प्रस्ताव काही दिला नाही. आपण जर प्रस्ताव कोणाला द्यायचा असतो? जो आपला नाही येतो आपलाच आहे, तर कशाला प्रस्ताव द्यायचा? आपण जर निवडणुका लढणार हे ठाम आहात तर साहजिकच आपले वडील एका पक्षात आहेत. पुन्हा तुम्ही दोन पक्षात तुम्ही मिक्स करू नका. नाही, तुम्ही मिक्स करू नका की सगळ्यांना आपापलं स्वातंत्र्य असतं. छत्रपती शाहू महाराज काँग्रेसमध्ये उभा राहिले त्यावेळी स्वतः स्वराज्य उभा राहणार होतं इथं, पण माझे वडील आल्यामुळे माझा विषय संपला. त्यांच्यासाठी मी प्रामाणिकपणाने बाहेर पडलो, प्रामाणिकपणाने प्रचार केला. माझ्या इतका प्रचार कोणीच केला नसेल हेही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. आणि मी म्हणजे काय म्हणता समाधानी जे काय मी केलं. आता हे दोन वेगळ्या भूमिका आहेत. हे तिथं महाविकास आघाडीच्या वतीनं जे असेल मी असेल आणि मला वाटते मला सुद्धा मग मी काय तुमचं म्हणणं मी घरी बसायचं का? भूमिका घ्यायला तुम्ही तयार आहात कुठली? त्यासाठीच बाहेर पडलो ना मी. तुम्हाला वडिलांच्या विरोधात नाही, वडिलांच्या विरोधात कसं म्हणू शकता तुम्ही? त्यांचा पक्ष वेगळा. नाही, त्यांचा पक्ष असेल ना वेगळा. त्यांचा पक्ष वेगळा असेल आणि माझं वेगळी भूमिका वेगळी आहे. भूमिका कुठली आहे? शेवटी शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर हा विचार तर सोडून आम्ही जात नाही. जो विचार आहे तो बेस तर क्लिअर आहे. आता मी काँग्रेसमध्ये मी फिटच होत नसेल तर तिथं मला कसं घालून चालणार? मी मिसफिटच असलो तिथं तर मी राहू शकत नाही तिथं. उलट मला सुद्धा माझं स्वराज्याच्या माध्यमातून मला सुद्धा पळायचं ना महाराष्ट्रभर. ज्यावेळेस राजकीय चर्चा होतात त्यावेळेस ते पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा असं होतं. कोणाच्या वेळ राजकीय बसण्याच्या चर्चा ज्यावेळेस होतात दोन पक्षाची किंवा दोन व्यक्तीच्या. आता पुढे बसायचं कधी ठरलंय का? आणि काय नेमकं पहिल्या टप्प्यात त्यांनी सांगितलं ना 29 तारीख. 29 तारीख त्यांची आहे, आमची नाही तारीख, ती त्यांची आहे. मला तारीख नेऊन आलो मी. आणि मला तारीख लागत नाही त्यांना केव्हा भेटायला. माझा अधिकार बघतो आणि ते असं कोणाला इझिली भेटत नाहीत माझ्याशिवाय किंवा छत्रपती घेण्याच्या व्यक्तीशिवाय. तुम्ही नशीबवान आहात कारण की ते बंद दारावर कुणाशीच चर्चा करत नाही, आपल्याशीच केली. नाही, मी नशीबवान नाही आहे. ते घराणं जेवढं मोठं आहे तो घराण्याला सन्मान देतात. ते त्या घराण्याला सन्मान देतात. मी संभाजी छत्रपती मोठा नाही आहे, ते घराणं मोठं आहे म्हणून घराण्याचा सन्मान ते देतात. आणि मला सार्थ अभिमान आहे माझा, त्या घरात माझा जन्म झालाय एवढंच ते जुळते. स्वराज्य पक्ष जे आहे ते निवडणूक लढवणार आहे त्याची तर निश्चित आहे, मात्र किती जागा लढवणार आहे नाही अजूनही काही निश्चित झालेलं नाहीये. जायचं विधानसभेत हे निश्चित आहे आणि ज्यावेळी वेळ करेक्ट येईल त्यावेळी मी सांगेन. बरं, तुम्ही म्हणाले की तुमची आणि त्यांच्या मागण्या सारख्याच आहेत, मात्र जे त्यांची मागणी आहे की ओबीसी मधून आरक्षण मराठा समाजाला द्यावे. मात्र यावर सत्ताधारी म्हणतात की शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी. मग ते या सगळ्या पक्षातल्या लोकांनी स्पष्ट करायला पाहिजे नेमकं ते कशा पद्धतीने मराठा समाजाला सपोर्ट करतात. आणि आजपर्यंत इतिहास बघायला पाहिजे, पूर्वीच आरक्षण मिळायला पाहिजे होतं. 1967 आरक्षण मिळत होतं ओबीसी म्हणून मराठा समाजाला, पण आज का मिळत नाही? आज सरकार सगळेजण म्हणतात द्यायचं आरक्षण, आम्ही दिलंय म्हणतात. विरोधी पक्षातले सुद्धा म्हणतात आणि सत्तेतले सुद्धा म्हणतात. पण हे टिकणार का ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. आणि ज्यावेळी बोलायचं आहे त्यावेळी स्वराज्य स्वतंत्र भूमिका मी जाहीर करेन. आपल्याला आणखी कोणी सोबत घ्यावं वाटतं? दोघांशिवाय आणखी नाही, सगळे चांगले लोक येतील ना. अनेक ठिकाणी खतखत आहे, अजून ओपन व्हायचं राहिलेलं आहे. खतखत आहेच ती, ते सगळे येणारच आणि सगळ्यांना घेऊन. आणि दोघं म्हणजे अजून ठरले कुठं? अजून ते त्यांची भूमिका 29 तारखेला जाहीर करणार आहेत. मला असं वाटलं की आपण यावं, आपल्या गरीब मराठा समाजासाठी जो खरा लढा देतो आणि म्हणून त्यांना